टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिंचन योजना सक्षमपणे चालवा. आमदार डॉक्टर विश्वजित कदम. ताकारी, टेंभू आणि आरफळ योजनांची आढावा बैठक. दिवसेंदिवस वाढते ऊन आणि संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपसा जलसिंचन योजना सक्षमपणे चालवा. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी कमी पडता कामा नये, त्यासाठी योजनांच्या प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी ताकारी, टेंभू आणि आरफळ योजनेच्या प्रशासनास दिल्या आहेत. कडेगाव येथे त्या संभाव्य पाणी टंचाईबाबत आढावा बैठक झाली. यावेळी माजी आमदार विक्रम सावंत, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड, पंचायत समिती सदस्य डॉक्टर जितेश कदम, कृष्णा खारेचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, टेंभू योजनेचे राजन डवरी, ताकारी योजनेच्या प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या. आमदार डॉक्टर कदम यांनी योजनांची आवर्तने वेळेत सुरू करा, तसेच लाभक क्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरून घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी ताकारी, टेंभू आणि आरफळ योजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये लाभक क्षेत्रातील वंचित शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत तसेच पाझर तलाव भरण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सुरली आणि कामधी पंप हाऊस येथील कामाचा आढावा आणि पंपग्रह टप्पा क्रमांक 2 या ठिकाणी जादा अश्वशक्तीचे पंप बसवण्याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेण्यात आली. नेवरी वितरिकेचे पाणी वेळेत चालू करण्याबाबत सूचना करत पुनर्वसित उमरकांचन, खेराडे, विटा गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी कारवाई. सोहोली हद्दीतून वितरिका क्रमांक 7 वितरिकेचे काम पूर्ण करून 80 ते 90 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणण्याबाबत आढावा घेण्याच्या सूचना केल्या. पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य आणि अचूक माहिती न घेता मोघम पाणीपट्टी आकारणी चुकीची असून या संदर्भात स्पष्टता आणि अचूकता असणे गरजेचे आहे. पाणी वापर संस्था कार्यान्वित करण्यासंदर्भात कार्यवाही. पोटपाटाच्या कामासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबवणे यासह विविध बाबींचा आढावा यावेळेस घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, आरफळ.